महादेव के अंश से सृजित हुए उस आराध्य का जिसकी पूजा स्वयं महादेव से भी पहले की जाती है। महाराष्ट्र की महाआस्था का उत्सव है इस बार। उत्सव महादेव के यशपुत्र महागणपति के आगमन का। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे हा संपूर्ण गणपतीतल्या 2-3 दिवसांचा मिक्स असा ब्लॉग आहे। तर हे गणपतीच्या 2-3 दिवस आधी माझं हे शूट असतं गणपतीचं। तर शूटसाठी एक छान विशेष असं काहीतरी कॉस्ट्यूम असतो। तर हा कॉस्ट्यूम आहे गौरी इथेनिक यांच्याकडून, म्हणजे ओढणी आणि हे जे ब्लाऊज पीस आहे हे गौरी इथेनिक यांच्याकडचं आहे। आणि खाली मी व्हाईट साडी जी आहे ती ॲज अ स्कर्ट ड्रेप केलेली आहे। सुंदर असं इथे माझं शूट झालेलं आणि त्या क्लिप्स मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलेल्या आहेत। गणपती आम्ही कसा बसवला, काय केलं, तर ते सगळं आणि शिऱ्याची रेसिपी मी विशेष असं आजच्या ब्लॉगचं आहे, तर तेही तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग ब्लॉगला आपण सुरुवात करूया। आणि मैत्रिणींनो, हे ब्लाऊज पीस, हा दुपट्टा तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर लिंक दिलेल्या ग्रुपला जॉईन करा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायला विसरायचं नाही आहे, कारण भरपूर अशा नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलला जॉईन होत आहे बट सबस्क्राईब करायचं विसरून जात आहे। तर सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे। कॉस्ट्यूम रिलेटेड सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा चेक करायला विसरायचं नाही आहे। लुक कसा वाटतोय, कसं सगळं काही मी अरेंज केलेलं आहे ते मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला कसा वाटला माझा लुक, पर्सनली मला सजेस्ट करा खाली अजून नवीन लुक। नमस्कार मैत्रिणींनो, गुड आफ्टरनून। तर आज मी दुपारपासून व्लॉग स्टार्ट करते आणि आता आम्ही करणार आहे गणपती बाप्पाची स्थापना। तर आजचा व्लॉग असणार आहे पूर्ण गणपतीवर। तर व्लॉगची सुरुवात मी आता करते। आता आम्ही सगळं मांडणी वगैरे केलेली आहे, मी केलेली आहे जी बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मैत्रिणींनो, बाप्पांची मूर्ती आम्ही 2 दिवस आधीच आणलेली आणि बाप्पांच्या अभिषेकाची तयारी सगळी काही मी करून घेतलेली आहे। सगळं मी आधी आणून ठेवलं, कारण घरात मी एकटीच असते, त्यामुळे सगळी धावपळ ऐनवेळी व्हायला नको म्हणून या सगळ्या गोष्टी मी अशा पद्धतीने अरेंज करून ठेवते। पंचामृत तयार करून ठेवलेलं आहे आणि ह्या वर्षाच्या बाप्पाचं सगळं काही माझा अंश करणार आहे। तर मग अंशू, त्याचे पप्पा आणि मी आजच्या दिवशी छान असं मॅचिंग केलेलं रेड ही माझी माहेश्वरी साडी आहे जी आपल्या ग्रुपला तुम्हाला मिळेल। ही प्युअर माहेश्वरी साडी आहे, खूप सॉफ्ट, इझी टू कॅरी, इझी टू वेअर आहे। तर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरला। तर छान अशी ही माहेश्वरी साडी घातली, त्या दोघांना सुद्धा कुर्ता घातलेला आहे आणि अंशला मी जामदानी कुर्ता घेतलेला, रेड आणि व्हाईट कलरमध्ये धोती कुर्ता, आणि गणपतीला सुद्धा रेड कलरच्याच कापडाने मी छान असं कवर केलेलं आहे। तर आता इथे मी अंशला सगळं अभिषेक रिलेटेड सगळं काही समजावून दिलेलं आहे, तसं तो करत आहे। आणि लहान मुलांना या गोष्टीची खूप आवड असते आणि तो आधीपासून माझ्या सगळ्या गोष्टी बघत आलेला आहे, तर त्याने अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीने पण ते केलं। तर सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक केला, दुधाने अभिषेक केला आणि त्याला जसं वाटत होतं आम्ही तसं करू देत होतो, कारण मुलं ह्याच गोष्टींनी शिकतात, त्यांना काही नियम वगैरे माहीत नसतात। बट जसं मी करते तसं बघून त्याने छान केलेलं आहे, खूप व्यवस्थित असा अभिषेक झाला। आणि नेहमी मी, माझे मिस्टर आम्ही करतो, ह्यावेळी त्याने केला, हा एक वेगळाच आनंद आम्हाला होता आणि खूप ते पण मजा घेऊन केला, आवडीने केला, तर ते एक विशेष होतं आजच्या दिवसाचं। तर अशा पद्धतीने अभिषेक वगैरे झाला। त्यानंतर गणपतीची मूर्ती वगैरे हे असं आमच्याकडे आम्ही अशाच पद्धतीने करतो, पंचामृताचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक, नंतर मूर्ती वगैरे धुवून घेतो। छान अशी चांदीची जी ही मूर्ती आहे गणपती बाप्पांची, तर ती मूर्तीसुद्धा व्यवस्थित धुवून तिचं पूजा वगैरे केलेलं आहे। आणि त्यानंतर मग आपला जो मोठा गणपती आहे, जी मूर्ती आपण आणतो उत्सव मूर्ती 10 दिवसांसाठी, तिचा अभिषेक केलेला आहे। तर तिचा अभिषेक पूर्ण आपण पाणी वगैरे टाकून करू शकत नाही, त्यामुळे मग फक्त पानाने पाणी शिंपडलेलं आहे मूर्तीवर आणि त्याचा असा शॉर्टकट असा अभिषेक मी केलेला आहे। तर अशा पद्धतीने छान असं मूर्तीला पुसून वगैरे घेतलं, रेडी केलं आणि त्यानंतर मी इथे पाट वगैरे सगळं मांडून ठेवलेलं होतं आणि कळस वगैरे सुद्धा आधीच मांडून घेतलेला। त्यानंतर तांदूळाची रास ठेवलेली आहे पूजेच्या पानांवर आणि मग मूर्ती वगैरे ठेवून छानसं तिथे हळदी कुंकू लावून, फूल वाहून मग आपल्या गणपती बाप्पांचं आपण
छानशी पूजा करणार आहोत। तर अगदी साधी सोपी सरळ आणि अगदी मनोभावे केलेली अशी ही पूजा बाप्पांना नक्कीच आवडेल, नक्कीच बाप्पांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करते। आणि ह्या वर्षीसुद्धा बाप्पा खूप छानसं गिफ्ट मला देऊन जातील आणि पुढच्या वर्षी खूप छान असं गिफ्ट पण मला ते पुन्हा मिळेल, कारण दरवर्षी काही ना काही नवीन गोष्टी मिळत असतात। तसे ह्या वर्षी पण माझी इच्छा आहे काहीतरी नवीन बाप्पा मला देतील। तर अशी अपेक्षा ठेवून बाप्पांकडे संकल्प केला। संकल्प करतानाचा व्हिडिओ मी घेत नाही, कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या पर्सनल असतात। तर संकल्प जेव्हा आपण बाप्पांना आपली इच्छा मागून संकल्प करतो तर त्याचा व्हिडिओ कधीच घेत नाही मी। तुम्हाला माहीतच असेल, पारायणाच्या वेळेस पण मी संकल्प सोडतानाचा व्हिडिओ घेत नाही, म्हणून मी इथे संकल्प सोडतानाचा व्हिडिओ घेतलेला नाही आहे। आणि इकडे छान असं बाप्पांना फूल वगैरे वाहून नमस्कार करून आमची इच्छा मागितली आणि त्यानंतर मग कळसाला 5 ठिकाणी आपण हळदी कुंकू करतो, तसं मी 5 बोटांनी कुंकू लावून घेतलेलं आहे। कळसाची छान पूजा केलेली आहे फूल वगैरे वाहून, आणि कळस वगैरे हे जे आहे हे मी व्यवस्थित आधीच रेडी करून घेतलेलं, जेणेकरून ऐनवेळी माझी घाई व्हायला नको। तर अशा पद्धतीने इथे पूजा चाललेली आहे। त्यानंतर मग पुन्हा छोट्या बाप्पांना छानसा तुपाचा दिवा लावलेला आहे। हा गाईचा तुपाचा जो दिवा आहे हा स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेते आणि यांच्याकडची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही। विशेष म्हणजे या गाईच्या तुपाच्या दिव्याबद्दल मी बोलते। खूप छान अप्रतिम असा 1 ते 1.5 तास चालणारा हा तुपाचा दिवा आहे आणि गाईच्या तुपाचा दिवा देवांना लावणं खूप शुभ असतं म्हणून। आणि विशेष म्हणजे तुळजाभवानी, कोल्हापूरच्या देवी आई, त्यांच्यासाठी मी हे तुपाचे दिवे घेत असते। तर हा तुपाचा दिवा लावलेला आहे आणि शॉर्टकट पडतं असं। आपण तूप, मग त्यात वाती भिजवणं, मग कधी त्या प्रॉपर भिजत नाही, मग दिवाच पेटत नाही। सो त्यामुळे मग हे अगदी इझी पडतं आणि मेस फ्री असतं। सो त्यामुळे त्यानंतर मग इथे दिवा लावल्यानंतर मग मी ऑलरेडी माझा मोठा जो दिवा आहे तो चाललेला आहे देवघरात। त्यानंतर हा छोटा दिवा मी प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेला आहे आणि मग मोठ्या गणपतीचा अभिषेक आम्ही करणार आहोत। त्यानंतर मोठ्या गणपतीचा अभिषेक हा फक्त पाण्याने केलेला आहे, कारण मूर्ती खराब होऊ नये किंवा मूर्तीचा कलर वगैरे जाऊ नये। सो म्हणून अगदी साध्या सोप्या पद्धतीने छानसा अभिषेक केलेला आहे। त्यानंतर गणपती देवाला सोहळा वगैरे चढवलेलं आहे। त्यानंतर सगळं मग मी मूर्ती जेव्हा आम्ही वर ठेवू, जेव्हा बाप्पांना बसवू, त्यांची जी जागा आहे, स्थान आहे, तिथे जेव्हा त्यांना स्थानपन्न करू तेव्हा बाकीच्या गोष्टी करू। तर इथे फक्त मी हळद कुंकू वगैरे बाप्पांना लावून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर बाप्पांची जी मूर्ती आहे ती आम्ही वर ठेवणार आहोत।
त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्या बाप्पाचं विशेष ते म्हणजे शिरा आणि मोदकची रेसिपी मी तुम्हाला वेगळी दाखवणार आहे. तर शिरा मी इथे करणार आहे गुळाचा, जो मला खूप आवडतो. गव्हाच्या पिठात थोडा रवा टाकून हा साधा सिंपल ब्राऊन असा जसा पंजाबी लोकांचा प्रसाद असतो ना, तशा टाईपचा प्रसाद मी बनवणार आहे. तर इकडे मी काजू बदाम वगैरे सगळं काही कापून घेतलेलं आहे छान, आणि इकडे गूळ कापून त्याचं गुळाचं पाणी एका साईडला मी होऊ देईल तोपर्यंत छान असं गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, प्रॉपर ब्राऊन होईपर्यंत, गोल्डन होईपर्यंत. आणि छान असं भाजल्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला आधी गूळ कापून घ्यायचा आहे, आणि गूळ जेव्हा आपण कापतो ना तर ते मोठे मोठे खडे राहत नाही, सो त्यामुळे मग मी कापूनच घेते. तर अशा पद्धतीने गूळ वगैरे कापून घेतला आहे, इलायची वगैरे कुटून घेतलेली आहे, आणि सगळी जी तयारी आहे प्रसादाच्या शिऱ्याची ती करून घेतलेली आहे. ऑलरेडी मी तुम्हाला जो आपला पांढरा प्रसाद असतो सत्यनारायणाचा, त्याची रेसिपी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर सेपरेटलीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल, तर ती पण तुम्ही बघायला विसरू नका. असेल एखाद्या व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. अगदी प्रॉपर सत्यनारायणाचा प्रसाद बनतो तशीच रेसिपी मी टाकलेली आहे, केळी वापरून केलेला प्रसाद. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे एवढ्या गुळामध्ये, आणि छान असं ते उकळून घेणार आहे. त्यानंतर मग गाळणीने गाळून आपल्याला ते पिठामध्ये टाकायचं आहे. मला ना नेहमी आपल्याकडे जी साई येते दुधावर त्याच्यापासून तूप बनवायला खूप आवडतं. आधी मला त्याचा वाससुद्धा चालायचा नाही, बट आता मला ते स्वतःला बनवायला खूप आवडतं. मग मी नेहमी असं बनवून घेते, काही सण वगैरे असले तर त्याचं वेगळं असतं. तर मग गणपतीसाठी मी तूप बनवून ठेवलेलं, आणि त्याच तुपाचा आता पहिल्यांदा शिरा बनवते इथे बाप्पांसाठी. तर नेहमी जे आपण तूप वापरतो आपल्या घरातलं त्याला आपले हात वगैरे लागलेले असतात पिरियड्समध्ये, सो त्यामुळे मग मी ऐनवेळी असं सणांच्या 2-3 दिवस आधी घरच्या साईपासून बनवते तूप, आणि तेच तूप वापरते. तर बघू शकतात खूप छान अगदी रवेदार असं तूप बनवलेलं होतं. तर मग त्याच तुपाचा आज शिरा होणार आहे. त्यात सगळ्यात आधी काजू बदाम छान परतून घेणार आहे, इलायची फ्लेवरसाठी थोडी ॲड करणार आहे, आणि भरपूर तूप तुम्हाला घालायचं आहे. तर मोस्टली माझं या प्रसादाच्या शिऱ्यासाठी ना प्रमाण नाही आहे. जो पांढरा आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो त्याच्यासाठी प्रमाण आहे एक विशेष, पण ह्या शिऱ्यासाठी माझं असं विशेष प्रमाण नाही, अंदाजे मी हे सगळं करत असते. तर अशा पद्धतीने इथे तूप वगैरे टाकून घेतलेलं आहे. जितकं तूप तुम्ही टाकाल व्यवस्थित, आणि घरचं तूप असेल तर ते बरं असतं, जेणेकरून आपल्याला घशाचे वगैरे प्रॉब्लेम्स येत नाही. सो त्यामुळे हे तूप टाकलेलं आहे. त्यानंतर त्यात काजू बदाम छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे. इलायची फ्लेवरसाठी टाकायची आहे. तर सगळ्यात आधी गव्हाचं पीठ मी घेणार आहे, आणि त्यात थोडा रवा, आणि ते प्रॉपर गोल्डन ब्राऊन परतून झालं, हाफ परतून झालं की मग त्यात मी काजू बदाम टाकणार आहे, कारण ते मग जळण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी इकडे गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे, कारण हा प्रसाद मला जास्त करायचा आहे, तो वाटायचा पण होता त्यामुळे. आणि त्यानंतर हे परतून घेतल्यानंतर थोडासा रवा मी त्यामध्ये ॲड करणार आहे, जळायला नको म्हणून. तुम्हाला अगदी लो फ्लेमवर हे सगळं करायचं असतं. हे जितकं तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल तितकं प्रॉपरली ते मिक्स होईल आणि व्यवस्थित भाजलं जाईल. हे पीठ भाजलं जाणं महत्त्वाचं आहे, तरच शिऱ्याला प्रॉपर अशी टेस्ट येते. जास्त पण नाही, कमी पण नाही, अगदी मीडियम याच्यात तुम्हाला ते लो फ्लेमवर भाजायचं आहे. जितकं छान भाजाल ना तितकी टेस्ट तुमच्या शिऱ्याला येईल. त्यानंतर इलायची टाकून घेतलेली आहे. इलायची टाकल्याने शिऱ्याला एक वेगळाच फ्लेवर येतो. आता मी टाकणार आहे रवा. तर रवा अर्धा परतून झाल्यानंतर मग मी काजू बदाम टाकते, कारण ते जळायला नको यासाठी. तर आता रवा टाकून झालेला आहे. रवा टाकल्याने टेक्स्चर छान येतं म्हणून, कारण बऱ्याच जणांना हे गुळगुळीत असं पिठाचा शिरा आवडत नाही, त्यामुळे मग मी थोडा रवा पण टाकते. तो छान फुलतो पण, आणि अगदी गुळगुळीत आपल्या जिभेला चिकटणार नाही असं व्यवस्थित टेक्स्चर त्याचं येतं. तर तुम्ही बघू शकतात. अजून मला थोडं तूप कमी वाटत होतं, मग मी तूप पण ॲड केलं नंतर, आणि छान असा भाजून घेतलेला आहे.
इथे काजू बदाम ॲड करते। तर काजू बदाम छान तुम्हाला हव्या त्या आकारांमध्ये छान कापून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कुटूनही घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने मी छान यात परतून घेणार आहे आणि मनुके मी नंतर टाकते, कारण मनुके जळू शकतात आणि ते फुटतात पण फुलल्यानंतर ते खूप मोठे मोठे फुगून जातात, त्यामुळे मग मी ते लेट टाकणार आहे। जेव्हा आपण गुळाचं पाणी ॲड करतो त्याच्या अगदी 1 मिनिट आधी मी मनुके परतून घेणार आहे। सो ते पण परतून घेणं महत्त्वाचं आहे, नाहीतर ते कच्चे राहतात। सो त्यामुळे तर हे वेळेचं तेवढं बंधन पाळावं लागतं। जेव्हा आपण गुळाचं पाणी टाकतो त्याच्या अगदी 1-2 मिनिट आधीच तुम्हाला मनुके परतून घ्यायचे आणि मनुके हवे तसे परतून झाल्यावर मग नंतर गुळाचं पाणी गाळणीने गाळून तुम्हाला टाकायचं आहे, कारण गुळामध्ये बऱ्याचदा जाड अशी घाण किंवा ते गुळाचं पॅकिंग असतं ते लागलेलं असतं। सो त्यामुळे तर मी इथे मनुके वगैरे टाकून घेतलेले आहे। मनुके मला जास्त आवडतात शिऱ्यात, मी थोडे जास्त टाकते। तुम्हाला जसं हवं तशी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकतात आणि बघू शकतात इन्स्टंट ते लगेच असे फुगून मोठे होतात बॉलसारखे आणि लगेच मग मी गुळाचं पाणी गाळून त्यात टाकणार आहे आणि अगदी पटापट मिक्स करायचं आहे, जेणेकरून गाठी राहणार नाही। जर तुमचा प्रॉपर पीठ आणि रवा भाजला गेला असेल तर गाठी अजिबात होत नाही। सो त्यामुळे अशा पद्धतीची ही ट्रिक आहे माझी, तर तुम्ही पण फॉलो करा। आता छान असं हे पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि लो फ्लेमवर हे पाणी टाकायचं आहे, तरीसुद्धा इतकं ते पटापट उकळतं आणि लगेच असं गोल गोल फिरवून तुम्हाला पटकन ते मिक्स करायचं आहे, जेणेकरून शिऱ्याला प्रॉपर टेक्स्चर येईल आणि गाठी वगैरे गोळे होणार नाहीत किंवा गाठी बांधल्या जाणार नाहीत। आणि हळूहळू करून हे तुम्हाला टाकायचं आहे, कारण एकत्र जर टाकलं मग त्या खाली गाठी बांधल्या जातात। सो त्यामुळे मग असं 2-3 सेक्शन करून तुम्हाला हळूहळू टाकायचं आहे। इथे मी सगळं टाकून दिलेलं आहे। तुम्हाला हवा तितका गोड घ्या, तुम्हाला हवं तसं गोड कमी जास्त कसं हवंय त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात। तर अशी होती साधी सोपी सरळ माझी शिऱ्याची रेसिपी। तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की करून बघा, खूप छान वाटतं, खूप छान टेस्ट येते आणि नक्कीच तुम्हाला 2-3 जणांकडून कॉम्प्लिमेंट मिळेल ह्या शिऱ्याबद्दल, हे मी तुम्हाला सांगते। तर अशा पद्धतीचा शिरा तुम्हीही करून बघा आणि ऑलरेडी करत असाल तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। किचन ब्लॉग्स तुम्हाला बघायचे असतील तेही कमेंट करा। सणावारांमुळे थोडे ब्लॉग्स लेट होत आहेत, मला ते कळतंय, पण मला पण खूप रिग्रेट होतं जर व्लॉग आठवड्यात फक्त एकच गेला तर मी ट्राय करते, माझ्याकडून जितकं होईल तितकं मी लवकर व्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला व्लॉगमध्ये काय बघायचं आहे ते पण मला कमेंट करून सांगा। आणि आता तुम्हाला शिरा जो आहे तो झूम करून शिऱ्याचं टेक्स्चर मी दाखवते, तर बघू शका इतका सुंदर तयार होतो हा शिरा आणि खूप छान लागतो। गरम गरम तर खूप बेस्ट, मी तर म्हणेन तुम्ही गरम गरमच खा, खूप छान वाटतो। आणि नॉनस्टिक कढईत जर बनवला तर छान येतो शिरा, जास्त चिटकत नाही वगैरे। तर अशा पद्धतीने आपला शिरा जो आहे तो बाप्पांसाठी रेडी आहे। तर असा होता हा गणपतीतला मिक्स मॅच असा व्लॉग। भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।